नमस्कार, पुन्हा तुमच्या समोर आलोय. तुम्ही म्हणाल आज अजय पवारांना नवीन काय आणलं. सुरुवातीलाच दाखवलं मी. धर्मदाय रुग्णालय, जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी यांची माझी काही दुश्मनी नाही. हॉस्पिटल प्रॉपर गोरगरिबाच्या कल्याणासाठी चालवले जातात. आणि एक खेद वाटतो मनामध्ये की वारंवार जगदाळे मामा हॉस्पिटलमधील संचालकांनी जे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सदस्य या संचालकामार्फत शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी आहे. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विविध शिक्षण संस्था आहेत. पण खेद ह्याच्यासाठी वाटतो की ह्या हॉस्पिटलमध्ये ज्या व्यक्तीच्या नावावर हे हॉस्पिटल आहे, ज्यांनी एवढं सामाजिक क्षेत्रातून गोरगरिबाच्या कल्याणासाठी हे हॉस्पिटल आणि शिक्षण संस्था स्थापन केल्या, त्या व्यक्तीचं नाव वारंवार मला घ्यावं लागतं. कारण हे पूजनीय व्यक्ती आहे. मी स्वर्गीय जगदाळे मामांची माफी मागतो आणि एक समाधानही व्यक्त करतो की त्यांच्या नावाखाली त्यांच्या संस्थेत जे त्यांचे पगलबच्चे होते, स्वतःला मानसपुत्र समजतात, असे लोक गोरगरिबाच्या कल्याणासाठी हॉस्पिटलची निर्मिती केलेल्या जगदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी रक्त श्वसनाचं काम करतात, गोरगरिबांचे हक्क हिरावून घेण्याचे काम करतात. त्यांच्या विरोधात मी ही मोहीम उघडलेली आहे. माझा ह्यांचा बांधाला बांध नाही, पण डॉक्टर यादव किंवा इतर संचालक मंडळ असतील, आता डॉक्टर यादव हे अध्यक्ष आहे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे, यांच्या बांधाला बांध लावू शकत नाही. माझं एकाच गुंठ्याचं घर, त्यांचे 100 एकराचे बांध आहेत. पंचायतीचा विषय असो, त्यांनी कमवलंय. कोणाच्या कमाईबद्दल मला बोलायचं नाही, पण घोटाळ्यातून लोकांच्या हक्कावर गदा आणून लोकांचे हक्क हिसकावून घेऊन स्वतःचे घरं भरणाऱ्याच्या विरोधात मी बोलणार. हा माझा अधिकार आहे, हा सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे. आज आपण पुन्हा जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी आहोत. तुम्ही म्हणाल आजचा विषय काय. पहिला विषय होता वैद्यकीय अधीक्षक जगदाळे मामा हॉस्पिटल येथील डॉक्टर रामचंद्र जगताप यांच्या अनधिकृत बांधकामाची पहिली बातमी होती. त्यानंतर शिवांगी मुंडे या महिलेचं उपचारादरम्यान दुर्दैवी अंत झाला. त्याच्या CCTV फुटेज पोलिसांनी वारंवार मागून सुद्धा त्या पोलिसांना दिल्या नाही. CCTV फुटेज म्हणजेच पोलिसांच्या भाषेमध्ये त्याचे पुरावे जे होते ते नष्ट करण्याच्या बदल माजी वैद्यकीय अधीक्षक श्री डॉक्टर रामचंद्र जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हे झाले 2. आता तिसरा मुद्दा मागच्या लाईव्ह मध्ये आपला हा होता की महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत ही जन आरोग्य योजना, ह्या 2 योजनेमध्ये अपहार झाल्यास या बाबतीमध्ये मी जिल्हा सिव्हिल सर्जन जे आता डोईफोडे मॅडम आहे त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे, वर आरोग्य मंत्रालयातही तक्रार केलेली आहे, आणि विविध लोकांकडे ज्याची होल्डिंग आहे म्हणजे अधिकाऱ्यांकडे या हॉस्पिटलची चौकशी करा म्हणून मी तक्रार दिलेली आहे. तेव्हाचा विषय होता की अपहार कसा केला जातो महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आणि आयुष्मान भारत या योजनेत. तेव्हा म्हणलं होतं, आता थोडासा मी रिकॅप टाकतोय त्या मुद्द्यावर, की पहिल्यांदा ज्या दिवशी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं रजिस्ट्रेशन एखाद्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाचं केलं जातं, त्या दिवसापासून ते ऑपरेशन होईपर्यंत, ऑपरेशन नंतर सर्व खर्च हे सरकार देतं संबंधित हॉस्पिटलला. त्यात जेवण असतं, औषध गोळ्या फुकट असतात, शस्त्रक्रिया फुकट असते. तरीसुद्धा त्या योजनेत बसल्यानंतर पहिल्या 5-6 दिवसाचं जे बिल असतं संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाकडून 50,000 रुपये
भरून घेतलं जातं, ह्याच्यात घोटाळा आहे. म्हणजे शासनाकडूनही पैसे खायचे आणि रुग्णाच्या नातेवाईकाकडूनही पैसे खायचे. हा आपण तिसरा त्यांचा अपहार तुमच्यासमोर मांडला होता. त्याच्या रितसर मी तक्रारी केलेल्या आहेत. आता चौथा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपले दादा कोंडके साहेबांचं गाणं आजही अजरामर आहे, आंधळा मारतोय डोळा. तुम्ही म्हणाले जायला खूपच प्रेम आहे गाण्यावर. खरी वास्तविकता, खरे पण आहे त्यामध्ये. आता यामध्ये असा विषय आहे की तसाच प्रकार या हॉस्पिटलमध्ये घडतो. तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलं की धर्मदाय रुग्णालय NABH सर्टिफाईड श्री शिवाजी शिक्षण मंडळ संचलित जागदाळे मामा हॉस्पिटल बार्शी जिल्हा सोलापूर. पहिला शब्द काय तिथं? धर्मदाय, म्हणजे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे हे. आता ह्याच्यात घोटाळा कसा, यावर आपण बोलण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे. या बाबतीत ही मी रितसर तक्रार सहाय्यक धर्मदाय आयुक्त सोलापूर यांच्याकडे केलेली आहे आणि आरोग्य संचालनालयाकडे केली, म्हणजेच आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे, सेक्रेटरींकडे केलेली आहे. ह्यांच्याकडे उपयोग नाही, यांचे सेक्रेटरी काही उपयोगाचे नाहीत. आओ सब मिल बांट के खाएंगे, आओ सब मिल बांट के खाएंगे, अशी यांची प्रवृत्ती आहे. पैसा कमवणं चुकीचं नाही, पण पैशाच्या आड, पुन्हा एकदा म्हणतो, पैशाच्या आड गोरगरिबाचं रक्त शोषणं हे काही योग्य नाही. आता योग्य कसं नाही तर तुम्हाला मी दाखवतो. या आता आपण चाललो आहे जागदाळे मामा हॉस्पिटलच्या एंट्रन्समध्ये. कॅमेरा खूप हलतोय, पण आपल्याला जावं लागेल चालत चालत. आता मी त्या बोर्डाकडे तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. आता तो बोर्ड कोणता की महाराष्ट्र शासनाचा एक, हो हे बघा, दिसतं का बघा, जास्त वेळ स्टडी धरतो. हे मी 2014-15च्या दरम्यान तक्रार केली, तेव्हा हे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. आता आपण काय करू, असंच चालत चालत बाहेर जाऊ. तुम्हाला OPD ही दाखवतो. हे जागदाळे मामा हॉस्पिटलचीच इमारत आहे. चाललोय, फेरफाटका चालू आहे. हॉस्पिटल रुग्णांचे प्राण वाचवतं, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. मी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याविरोधात नाही, परंतु या ठिकाणी असणाऱ्या संचालक मंडळाकडून चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये कसा घोटाळा होतो या बाबतीतही तुम्हाला दाखवतो. हे OPD. आता ह्यामध्ये मी तुम्हाला OPD यासाठी दाखवली
त्याचं कारण आहे की मी ज्या तक्रारीत माझा ज्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे ते दाखवतो. ही नवीन ओपीडीची बिल्डिंग आहे आणि सुरू नाही. आपण आता एक्झिट करतोय. आता आपण बाहेर आलो हॉस्पिटलच्या. आता मी तुम्हाला काय सांगणार ते सांगतो. हे आहे जागदाळे मामा हॉस्पिटल. आता आपण फेरफटका मारून इथवर आलो. आता नेमकं मला बोलायचंय काय ते तुमच्या लक्षात आले असेल. आता मी तुम्हाला जी तक्रार दिलेली आहे या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये, जागदाळे मामा हॉस्पिटल बार्शी, या हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत कित्येक कोटी रुपयांचा अपहार झालेला आहे. आणि हा अपहार कोणी केला? सामान्य कंपाऊंडरनं तर नसेल, किंवा कर्मचाऱ्यांनी नसेल. बिचारे तेच रात्रंदिवस गोरगरिबांची सेवा करतात. त्यांचेही काही काही वेळेस पगारी वेळेवर भेटत नाही कर्मचाऱ्यांच्या. मग ह्या पद्धतीनं आपण तक्रारी केलेल्या आहेत. आता आपली तक्रार काय हे तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. आता तुम्हाला मी धर्मदाय रुग्णालय चे बार्शीतले आपल्या जागदाळे मामा हॉस्पिटलमधील ते चॅरिटेबल आहे. तर त्याच्या विरोधात काही तक्रार केली ही मी तुम्हाला वाचून दाखवतो. खूपशे मुद्दे आहेत. अरे लय खतरनाक. कचरा गाडी असते का, कचरा गाडी बिचारे ते शहर साफ करते. लोकांचे कचरा जो घरातून बाहेर काढला जातो त्या कचरा गाडीमधून स्वच्छता केली जाते. पण मी काय म्हणला, रा 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 खतरनाक. त्यांची स्वच्छताच मला करायची. इतके घोटाळे केलेले त्यांनी. आणि या घोटाळ्यामध्ये एक मोगॅम्बो खुशवा असा एक व्यक्ती आहे. मोगॅम्बो आहे हॉस्पिटलमध्ये. त्यांच्या संचालक बॉडीमध्ये एक मोगॅम्बो आहे. मिस्टर इंडिया सिनेमा आठवला असेल तुम्हाला. अमरीश पुरीनं एकच नंबर रोल केला त्यामध्ये. तसंच बाहेरच्या लोकांसाठी भोळा आणि आतून मोगॅम्बो असणारा एक संचालक आणि त्याचे सहकारी मंडळी आहेत. पहिल्यांदा तक्रार वाचत होतो. तर पहिले मी तक्रार केलेली आहे सहाय्यक, मगाच म्हटलं सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय सोलापूर. आता तक्रारीचं स्वरूप काय तर जागदाळे मामा हॉस्पिटल बार्शी विरुद्ध तक्रार व चौकशीची मागणी बाबत. तक्रारदार अजय दिगंबर पवार, म्हणजे मी करतोय ना. आता तक्रारीचा पहिला मुद्दा, नियम असा आहे की शासन निर्णय सांगतो. तक्रारीचा पहिला मुद्दा नाही सांगत, ती नंतर सांगतो. शासन निर्णय सांगतो दिनांक 21/1/2006 शासन निर्णय तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त म्हणजे चॅरिटेबल अधिनियम 1950 व IPF फंड म्हणजे गोरगरिबाचा
साठी असणारा रिझर्व्ह फंड असतो. म्हणजे एखाद्या रुग्णाची परिस्थिती चांगली नसेल आर्थिकदृष्ट्या, तो कमीत कमी त्याचं उत्पन्न 1.5 लाख असेल, लाख असेल, तर निर्धन असं त्या रुग्णाला समजलं जातं. त्याचा अर्थ आहे की त्याचे उपचार कशा पद्धतीने करायचे या बाबत IPF एक खंड आहे, त्याची नियमावली आहे. तो GR मी तुम्हाला इन शॉर्ट सांगितला. त्याच्यात तरतुदी ज्या आहेत ते बी सांगणार आहे. पण आता त्या तक्रारीतला जी मी तक्रार दिली त्यातला पहिला मुद्दा आहे अतिरिक्त पैसे घेणे. आता अतिरिक्त पैसे घेणे म्हणजे नेमकं काय, तर चॅरिटेबल असूनही रुग्णाकडून अधिकृत दरापेक्षा जास्त रोख रक्कम घेणे. आता अधिकृत रक्कम घेणे म्हणजे काय, शासनाने दर ठरवून दिलेले आहेत चॅरिटेबल हॉस्पिटलला. लक्षात घ्या, महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजनेतला अपहार हा वेगळा, आणि चॅरिटेबल हॉस्पिटल जगदाळे मामा बार्शी असताना सुद्धा त्यात कसं गोरगरिबांना लुटलं जातं आणि आपलं पोट भरलं जातं संचालकांचं. आपलं म्हणजे संचालकांचं. आपण कशाला पोट भरतो, यांच्यात पोटाला विचित्र आहेत. कुठं फेडतील देव जाणे, फेडतील तेव्हा फेडतील, कोणी तर पुढं आलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, हा त्याची चौकशी करा. म्हणजे अतिरिक्त पैसे जगदाळे मामा हॉस्पिटल का करते त्याची चौकशी झाली पाहिजे. आता मोफत सेवा नाकारल्या जातात. शासनानं चॅरिटेबल हॉस्पिटल असल्यामुळे कोणकोणत्या योजना मोफत द्याव्या याबद्दलही त्यांच्या सूचना असतात, पण त्याही पाळल्या जात नाही. आता मुद्दा क्रमांक 3, औषध व तपासण्या न देणे. मोफत मिळणारी औषधे व तपासण्या रुग्णांना दिल्या जात नाही व हॉस्पिटल मेडिकलमधून औषधे रोख पैशाने घेऊन येण्यास सांगितले जाते. आता 5, पारदर्शकतेचा अभाव. आता पारदर्शकता म्हणजे काय, जे शासनाने नियम ठरवून दिलेत चॅरिटेबल हॉस्पिटलला ते जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी पाळत नाही. उपचाराचे दर बोर्डावर दर्शवले जाणं हे बंधनकारक आहे, पण जगदाळे मामा हॉस्पिटल उपचाराचे दर बोर्डावर कुठेही दर्शवत नाही किंवा कोणकोणत्या सेवा मोफत दिल्या जातात याबाबत स्पष्टपणे बोर्ड उपलब्ध नाही. फक्त जी पहिल्यांदा मी बोर्ड दाखवला त्यावर गोरगरीब दीनदुबळ्या रुग्णांसाठी कोणत्या नियमाने सेवा मोफत दिल्या जातात चॅरिटेबल हॉस्पिटल मार्फत, म्हणजे जगदाळे मामा हॉस्पिटल मार्फत, ते बोर्ड मी दाखवला. ते जरा निवांत वाचा. आता दुसरा 6वा मुद्दा, OPD मध्ये मी मगाच म्हणलो OPD मधून दाखवली. OPD मध्ये गरीब रुग्ण तपासणीस गेल्यावर त्यांच्याकडून फी घेतली जाते. आता गरीब रुग्ण OPD गेले तपासणीसाठी त्यांच्याकडनं फी घेतली जाते, हे काही नवीन नाही. एखाद्या डॉक्टरची फी 200 रुपये असते, कोणाची 300 रुपये असते. मग नियम काय म्हणतो, शासनाचा नियम असं म्हणतो, ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती नियमानुसार ज्यांचे पिवळी शिधापत्रिका आहेत म्हणजे रेशन कार्ड आहे त्यांच्याकडून 50 रुपये आकारले जावे. हा नियम आहे, माझा नाही, शासनाचा आहे. मी फक्त मांडतोय, तुम्ही चेक करा. मी ज्यांना बी कोणाला वाटेल त्या नियमाची कॉपी माझ्या मी फेसबुकवरही टाकेन. आता त्यानंतर कोणकोणत्या तपासण्या फ्री केल्या जातात चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये. CBC टेस्ट, शुगर टेस्ट, लिव्हर किडनी टेस्ट, एमर्जन्सी केसमध्ये इतरही महत्वाच्या ब्लड टेस्ट यासारखे टेस्ट ते मोफत आहेत. मी मोफतच्या कोणकोणत्या टेस्ट मोफत आहेत हे वाचून दाखवतो आणि त्याच्या पुढचं सांगतो. एक्सरे सुद्धा गोरगरीब रुग्णांना त्यांची जेव्हा तपासणी केली जाते, कोणाचे हाड मोडलं जातं किंवा इतर काही प्रॉब्लेम्स त्यांच्या शरीरात निर्माण होतात तेव्हा एक्सरे काढला जातो. ते एक्सरे सुद्धा गोरगरीब रुग्णांना ज्यांचं रेशन कार्ड पिवळं आहे त्या रुग्णांना मोफत एक्सरे संबंधित हॉस्पिटलनं केला पाहिजे. सोनोग्राफी तेही फ्री केली पाहिजे त्या गरीब रुग्णांची. त्यानंतर युरिन टेस्ट ही फ्री केली पाहिजे.
आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याला खूप पैसे लागतात, गरीब अक्षरशः मागाल त्याचे, ज्याला मागायचे नाहीत अशा सावकारांकडून सुद्धा पैसे काढून 10% 15% आपल्या रुग्णाला वाचवण्यासाठी प्रयत्न करून व्याजानं काढले जातात, उसनं केलं जातं. यात किती संसार धुळीस मिळतात तरी पेशंट हाती लागत नाही. या ठिकाणी हलगर्जीपणा हे तेवढा आहे. आता त्यानंतर सिटी स्कॅन खूप महत्वाचा विषय असतो. सिटी स्कॅन सुद्धा मोफत करणे हा शासनाचा नियम आहे. ज्याला कोणाला शंका असेल, मी जे वाचतो, त्यांनी स्वतः ही ह्या नियमाची पडताळणी करावी. म्हणजे खरं कोण खोटं कोण. खोटा तर मी नाहीच. खोटे आपापल्या बंगल्यामध्ये मस्त ऐश करतात. ठीक आहे, मोगॅम्बो पुन्हा सांगणार आहे मी. मोगॅम्बोला विसरायचं नाही, तो तर खरा मोगॅम्बोच खरा घोटाळे बाज मेन सूत्रधार आहे. नाव घेणार आहे मी. आता त्यानंतर काय मागणी केली तर ओपीडी मध्ये गोरगरीब रुग्ण जेव्हा येतील तेव्हा तिथं मदत केंद्र हवं रुग्णांच्या मदतीसाठी. कारण एखाद्या रुग्णाला माहिती नसतं की चॅरिटेबल हॉस्पिटल मार्फत कोणकोणत्या सुविधा पिवळे शिधापत्रिका असणाऱ्या लोकांना पुरवल्या जातात. त्याची माहिती देणारा मदत केंद्र एखादी व्यक्ती तिथं असावा, अशी ही मागणी मी केली आहे. मदत केंद्र ओपीडी मध्ये राहावे. आता त्यानंतर एक तक्रार केली, सर्व सुविधा ज्या आहेत 2D इको म्हटलं जातं, खूप महत्वाची असते हृदयाच्या बाबतीमध्ये, ती सुद्धा मोफत केली जाते. त्याचीही तक्रार केली. त्यासाठी संबंधित हॉस्पिटल रुग्णांकडून पैसे घेते. ह्या सर्व टेस्टसाठी रुग्णांकडून पैसे घेतले जातात. ही बाब खूपच गंभीर आहे. आता माझी मागणी काय, हे सगळ्या तक्रारीची चौकशी करावी. हॉस्पिटलचे आर्थिक व प्रशासकीय ऑडिट झाले पाहिजे. म्हणजे आतापर्यंत गोरगरीब रुग्णांचा ट्रीटमेंट केला गेलं, ते ट्रीटमेंट करत असताना किती लोकांची त्यांनी मदत केली, म्हणजे नियमाप्रमाणे मदत केली. म्हणजे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, किती लोकांना त्यांनी बिलामध्ये सूट केली, किती लोकांचे मोफत उपचार केले, किती लोकांच्या तपासण्या ह्या मोफत केल्या गोरगरीब निर्धन लोकांच्या, ज्यांचं रेशन कार्ड पिवळं आहे. मी वारंवार याचा उच्चार करतोय. त्याच्यासाठी त्यांचं हॉस्पिटलचं आर्थिक ऑडिट आणि प्रशासकीय ऑडिट झालं पाहिजे. म्हणजे त्या ज्यांना यांनी लाभ दिलाय त्या लोकांचे नाव पत्ते पाहिजे, त्यांची माहिती पाहिजे. त्यानंतर आतापर्यंत जागदाळे मामा हॉस्पिटलमध्ये बार्शी या ठिकाणी शासकीय नियमाप्रमाणे गोरगरीब रुग्णांना मागास म्हटलं मोफत दिलेल्या सेवांची यादी व रुग्णांची नावे पत्ते, कोणत्या आजारा बाबतीमध्ये त्यांना सवलती दिल्या, या मागणी आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. या मागण्या सुद्धा आपण केलेल्या आहेत. रुग्णांना शासन नियमानुसार मोफत व सवलतीच्या सेवा तत्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधित चॅरिटेबल कमिशनरने द्यावे, ही मागणी केलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर यादव हे आहेत. दुसरे आहेत उपाध्यक्ष नंदन जागदाळे सर, पुन्हा खजिनदार कोणतरी आहेत, नाव आठवत नाही. त्यानंतर मी सांगतो. आणि सचिव खजिनदार मला वाटते की शितोळे का कोण आहेत, आणि सचिव आणखीन आठवल्यावर मी बोलेल, पण त्यांचंही नाव काढू आपण. आणि इतर सदस्य असतील. हे संचालक मंडळ आहे. आता संचालक मंडळ हे सगळा पसारा चालवतं. मग ह्या योजनेची, इथं होणाऱ्या अनियमिततेची, आर्थिक अपहाराची यांना माहिती नाही का? माझा डॉक्टर यादवांना आणि सर्व संचालक मंडळाला एक प्रश्न आहे की महात्मा फुले जीवनदायिनी योजनेमध्ये बी घोटाळा होतो, ह्यांना माहिती नसतं. चॅरिटेबल हॉस्पिटल हे चालवतात, यांच्या संचलित आहे जागदाळे मामा हॉस्पिटल, तर इथं गोरगरिबांच्या सेवेवर डल्ला मारला जातो. ही डल्ला नेमका कोणाच्या सांगण्यावर मारला जातो? मांजर दूध पिते पण डोळे मिठून. हे मांजर बोके कसे मोठे मोठे, तेवढे खूप मोठे बोके आहेत.
डॉक्टर यादवांना पण बोकाच म्हणतोय मी, राग येऊ द्या, मोठ्यात वयानं, पण गोरेगरिबांचं रक्त शोषून जर स्वतःचे घरं भरण्याचं काम जर हे संचालक मंडळ करत असतील तर बोकेच म्हणावं लागेल. काळे भंगार, काही पांढरे बी असतील, गोरे पान असतील, मला काही फरक पडत नाही, माझी त्यांची दुश्मनी नाही, पण गोरगरिबांच्या न्यायासाठी भांडणं हे माननीय आपले युगपुरुष जगदाळे मामांनी सर्व बार्शीकरांना शिकवलेलं आहे. आणि त्यांच्याच संस्थेमध्ये ज्यांच्याकडे संचालक मंडळाची धुरा आहे, ज्यांच्याकडे नियोजन आहे, तेच लोक हे घोटाळे करतात. मग गोरगरिबांसाठी चॅरिटेबल हॉस्पिटलसाठी शासनानं जी नियमावली आखून दिली, जी मी तुम्हाला वाचून दाखवले, हे उपचार लोकांना, रुग्णांना ज्यांचं पिवळी शिधापत्रिका आहे त्यांना मोफत का दिले जात नाही? त्यांच्यासाठी मदत केंद्र का उभं केले जात नाही? एक्सरे स्कॅनसाठी पैसे का घेतले जातात? रक्त लघवी तपासण्यासाठी पैसे का घेतले जातात? आणि रुग्णांना जर एखादा पिवळा शिधापत्रिका धारक असेल, त्याचं बिल 50,000 झालं असेल. पहिले होते शांतीदूत घोटाळेबाज डॉक्टर रामचंद्र जगताप, ते हे कटपुटले आहेत. जगताप साहेब कोणाचं ऐकत असणार? आता मोगॅम्बो म्हणून मी तुम्हाला मगा म्हणलो होतो की मोगॅम्बो कोण आहेत, तर ह्या संस्थेत घोटाळ्याचे सर्गनाम मोगॅम्बो, अमृषपुरी हे डॉक्टर यादव असावेत असं मला नाही, पण सगळ्याला संशय आहे, कारण ही मोठी मोगॅम्बो आहे. अहो, कुटुंब प्रमुखाच्या समोर उदाहरणार्थ मला 3 मुलं आहेत, ती मोठी मोठी आहेत, 3 मुलं रात्री अपरात्री हिंडतात, इकडं तिकडं घोटाळे करतात, कुटाणे करतात, बापाला माहिती पाहिजे, तर संचालकांना कसं काय माहिती नाही? अध्यक्ष डॉक्टर यादव हे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत, मला वाटतं की तेच मोगॅम्बो आहे. आणि इकडे बाहेरच्या जनतेसमोर मिस्टर इंडिया होण्याचा आव आणतात. दोन्ही कॅरेक्टर वेगवेगळे आहेत. मिस्टर इंडिया गोरगरिबाचं कल्याण करतो, इकडे डॉक्टर यादव काय करतात की मिस्टर इंडिया सारखं वागतात, इनविजिबल, पण हे गोरगरिबांच्या हितासाठी नाही वागत, हे गोरगरिबांना लुटण्यासाठी मिस्टर इंडिया होतात. ऍक्च्युअली मध्ये त्यांचं काम काय की मोगॅम्बो खुश व्हा असं म्हणण्याचं काम डॉक्टर यादवांचं. एवढं सगळ्या सुविधा न देता हॉस्पिटल मधली कुठलीच गोष्ट त्यांना माहिती नसेल का हो? सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतील. मग आम्ही कुटुंब प्रमुखाचं उदाहरण त्यामुळे दिलं. या सर्व गोष्टींची भनक त्यांना आहे. मग टोटल संचालक मंडळाची सुद्धा चौकशी व्हावी, कोणीही असेल. आता नंदन जगदाळे सर तर असं म्हटलं जातं की जगदाळे मामा यांचे वंशज आहेत, त्यांचे रक्तमासाचे आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहे. पण नंदन जगदाळे सरांना विनंती आहे, जर असे घोटाळ्या बाजांबरोबर तुम्ही फिरत असाल, तुम्ही त्या बॉडीत असताना सुद्धा असे उघडपणे घोटाळे होत असतील, लोकांच्या सुविधांवर डल्ले मारले जात असतील आणि स्वतःचे घरच भरले जात असतील, तर ही चुकीची गोष्ट आहे. हे जगदाळे मामा अशा महान व्यक्तींच्या कामाला गालबोट लावण्याचा प्रकार आहे, त्यांचं नाव खराब करण्याचा प्रकार आहे. तरी नंदन जगदाळे सरांना माझी विनंती आहे की जातीनं तुम्ही या गोष्टीकडे लक्ष घालावं. मी तर तक्रार केलेली आहे, चॅरिटी कमिशनर बघू, मी ज्या तक्रारीचे मुद्दे चॅरिटी कमिशनरकडे मांडलेले आहेत त्यावर तर चौकशी होणारच. जरी मोगॅम्बोनी, डॉक्टर यादवांनी स्वतःचे मोठे कॉन्टॅक्ट वापरून ती चौकशी धनलक्ष्मी देऊन घेऊन दाबण्याचा जरी प्रयत्न केला, मी जगदाळे मामाच्या विचाराचा एक छोटासा पाईक आहे, त्यांच्या विचारधाऱ्यावर चालणारा एक छोटासा नागरिक आहे. मी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार. त्यांनी नाही तर मी माहिती अधिकाऱ्याखाली मागणार. काही कायद्याच्या गोष्टी उघड बोलता येत नाही, त्या मी नंतर बोलेन. त्यांना करू तर द्या चौकशी. चौकशी झाल्यानंतर सगळ्याला अधिकार आहे, भारतीय नागरिकाला प्रत्येकाला अधिकार आहे. मुख्यमंत्री, आमदार, पंतप्रधान, कुठलाही मिनिस्टर हे मीच असं प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे, कारण प्रत्येक नागरिकांनाच त्याला त्या पदापर्यंत नेलेला असतो. माझी आणखी एक विनंती आहे, जोपर्यंत जगदाळे मामा हॉस्पिटलच्या या संचालक मंडळाची चौकशी होत नाही आणि गोरगरीब जनतेला, ज्यांचं पिवळी शिधापत्रिका आहे, त्या लोकांना मी म्हटलेल्या सुविधा मोफत भेटत नाही, तोपर्यंत माझा लढा असा चालू राहणार. आणि ज्यांच्याकडून
बिलं घेतलेली आहेत अनावश्यक, त्या लोकांच्याही तक्रारी मी संबंधित चॅरिटेबल कमिशनरला देणार आहे. सर्वांना हे तक्रारी देणार आहे. माझ्याकडे 10-20 लोक सध्या तर तक्रारीला आहेत, पण मला जे आता लाईव्हच्या माध्यमातून बघतात त्या लोकांना एक विनंती आहे, तुमच्या बरोबर जर असं आर्थिक घोटाळा झाला असेल, तुमची लुबाडणूक झाली असेल, माझ्या ह्या फेसबुकच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका, तुमची तक्रार चॅरिटी कमिशनरला द्या आणि न्यायासाठी पुढे या. कोणीतरी करेल. छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे पण शेजारच्या घरी, आपल्याला त्रास नको असं बोलून चालणार नाही. त्रास आपल्यापासून करा, कारण त्रास तुम्हाला होणार आहे, मला एकट्याला होणार नाही. माझं काय वैर आहे यांच्यासोबत. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या तक्रारी चॅरिटी कमिशनरकडे नोंदवा. मी तर वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे आणि सर्व संचालक मंडळाला निर्वाणीच म्हणतोय की या गोष्टीकडे लक्ष घाला. मोगॅम्बो म्हटलं म्हणून यादव डॉक्टरांना वाईट वाटेल, वयानं मोठे आहेत, पण घोटाळ्याला वय नसतं. विचित्र काम करणाऱ्याला, काळे धंदे करणाऱ्यांचा रिस्पेक्ट नसतो. तुम्ही सध्या चांगल्या चारित्र्याने समाजामध्ये वावरताय, पण भरपूर लोकांना माहिती नाही की ह्यांचे स्वतः ते अध्यक्ष असताना त्या घोटाळ्याला खतपाणी घालणारे तुम्ही आहात, असं जनतेत चर्चा आहे. तर आज पुरतं इथं थांबू. आणखीन मी पुढे येणार आहे ह्यांचाच विषय घेऊन, आणि एक घोटाळ्याची गोष्ट घेऊन. जय महाराष्ट्र.